Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edyon Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण टॉपिक स्टार्ट केला होता बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन आणि त्याचं एक इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युअल टॉपिक बघणार. ॲक्च्युअल टॉपिक म्हणजे इथून स्टार्ट होतो आहे, दॅट इज द ब्लड. ओके, ब्लड इज स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, वेट, ब्लड. ओके, ब्लड इज स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू consisting of fluid matrix. काय काय असते? फ्लुइड मॅट्रिक्स. ओके, परत त्यानंतर काय? प्लाझ्मा. फ्लुइड मॅट्रिक्स, प्लाझ्मा अँड देन फॉर्म्ड एलिमेंट्स. ओके, फॉर्म्ड एलिमेंट्स. ओके, डन. फ्लुइड मॅट्रिक्स, प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट. ओके, आता त्यातलं पहिला आपण प्लाझ्मा बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. ओके, ओके, प्लाझ्मा. आता प्लाझ्माबद्दल काय म्हणते? प्लाझ्मा इज स्ट्रॉ कलर्ड फिस्कस फ्लुइड कन्सिस्टिंग ऑफ 55% ब्लड 55% ऑफ द ब्लड, म्हणजे ब्लडच्या 55% हा प्लाझ्मा असतो. ओके ओके, काय म्हणते? एकतर स्ट्रॉ कलर्ड आहे, STRA, स्ट्रॉ कलर. ओके, आणि काय म्हणते? विस्कस फ्लुइड, विस्कस असते, नियरली 55% ऑफ ब्लड of blood. Okay, okay, 55% ऑफ ऑफ ब्लड. आता प्लाझ्माचं कंटेंट बघूया आपण ना. प्लाझ्माचं कंटेंट 90 to 92% ऑफ द प्लाझ्मा इज वॉटर. आता प्लाझ्मामध्ये सपोज दिस इज द प्लाझ्मा. तर प्लाझ्मा म्हणजे हे ब्लडच्या 55%, फक्त आता प्लाझ्मा म्हणजे 100% पकडायचा, 100%. ओके, आता ह्या प्लाझ्माचे 100% म्हणजे हे 55% म्हणजे ह्याचं 100%. ओके, आता प्लाझ्मा 100, 90 ते 92% प्लाझ्मा इज वॉटर. ओके, 90 ते 92 काय? वॉटर. त्यानंतर काय म्हणते? प्रोटीन्स कंट्रीब्यूट 6 to 8%. 6 to 8% दॅट इज प्रोटीन. आता हे झाले प्रोटीन्स, दॅट्स ऑल, खतम. आणि बाकीचे थोडेसे हे वगैरे असतात, काही इश्यू नाही. आता ह्या प्रोटीनचे ॲक्च्युली हे दिले, काय म्हणतात? मेजर प्रोटीन्स. आता प्रोटीन्स कोणकोणते असतात? दॅट इज फिब्रिनोजन, ग्लोब्युलिन अँड अल्ब्युमिन. ओके, तर इथं फिब्रिनोजन, त्यानंतर ग्लोब्युलिन आणि त्यानंतर अल्ब्युमिन. ओके, राईट, डन. इथपर्यंत काही इश्यू नाही आहे. ओके, नंतर काय म्हणतं? फिब्रिनोजन. आता फिब्रिनोजन काय करते? फिब्रिनोजन्स आर नीडेड फॉर क्लॉटिंग ऑर कॉग्युलेशन ऑफ ब्लड, क्लॉटिंगसाठी. ओके ओके, त्यानंतर ग्लोब्युलिन्स आर प्रायमरली इन्वॉल्ड इन डिफेन्स मेकॅनिझम ऑफ द बॉडी. डिफेन्स. ओके, डिफेन्स. अँड अल्ब्युमिन्स इन ऑस्मोटिक बॅलन्स. ओके, दॅट्स ऑल. काय काय होतं पहिल्या स्टार्टिंगला? ब्लडमध्ये काय काय असते? फॉर्म्ड एलिमेंट्स, प्लाझ्मा आणि दॅट इज द जस्ट 1 मिनिट. फ्लुइड मॅट्रिक्स, प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट्स. ओके, डन. आता यातलं पहिला प्लाझ्माबद्दल आपण बघणार. फॉर्म्ड एलिमेंट्स नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार. दॅट इज द पहिला प्लाझ्मा इज स्ट्रॉ कलर्ड, 55% ऑफ 55% ऑफ ब्लड. त्यानंतर प्लाझ्मामध्ये वॉटर किती असते? 90 ते 92%. 6 to 8% प्रोटीन. आता प्रोटीन 3 टाईपचे असतात, एक फिब्रिनोजन, ग्लोब्युलिन आणि अल्ब्युमिन. फिब्रिनोजन क्लॉटिंगमध्ये प्रायमरली इन्व्हॉल्व असते, ग्लोब्युलिन डिफेन्समध्ये आणि अल्ब्युमिन आहे ते ऑस्मोटिक बॅलन्समध्ये. ओके,
दॅट्स ऑल. त्यानंतर काय म्हणते, प्लाझ्मा ऑल्सो कंटेन स्मॉल अमाऊंट ऑफ मिनरल्स. येस, हिअर 1 आवर written is where is plasma, that the minerals, minerals. ओके, आता मिनरल्स कोणकोणते असतात बघूया. मिनरल्स लाईक Na प्लस Ca प्लस. जस्ट 1 मिनिट. मिनरल्स कोणकोणते असतात, दॅट इज Na प्लस, परत Ca प्लस प्लस, दॅट इज परत Mg2 plus, HCO3 minus, Cl minus, glucose, amino acids and etc. are also present in plasma as they are always transit in the body. म्हणजे हे सुद्धा प्रेझेंट असतात. फॅक्टर्स फॉर कोअग्युलेशन अँड क्लॉटिंग प्रेझेंट इन द प्लाझ्मा इन अन इनॅक्टिव्ह फॉर्म. येस, ह्यामध्ये कोअग्युलेशन और क्लॉटिंगसाठी जे फॅक्टर्स असतात ना, क्लॉटिंग फॅक्टर्स ऑल्सो प्रेझेंट इन बॉडी in inactive, but inactive. Okay, inactively present असतात. प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर इज कॉल्ड सिरम. म्हणजे प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर इज कॉल्ड एज अ CRUM. ओके, प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर इज कॉल्ड एज अ सिरम. दॅट्स ऑल, खतम. ओके, काय काय बघितलं आजच्या लेक्चरमध्ये. ब्लडचे एक तर फ्लुइड मॅट्रिक्स, ब्लडचे 3 कंपोनंट आहे, फ्लुइड मॅट्रिक्स, प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट्स. राईट, आता ह्यातलं पहिलं आपण प्लाझ्मा बघणार आहोत. प्लाझ्मामध्ये काय, प्लाझ्मा स्ट्रॉ कलर्ड विस्कस फ्लुइड, 55% ऑफ ब्लड, आणि प्लाझ्मामध्ये 90 ते 92% वॉटर असते आणि 68% प्रोटीन आणि काही थोडेसे प्रमाणात हे मिनरल्स असतात. ओके, आता प्रोटीन 3 टाईपचे आहेत, फिब्रिनोजन, ग्लोब्युलिन, अल्ब्युमिन. फिब्रिनोजन जे आहेत ना, दॅट इज क्लॉटिंगमध्ये हेल्प करतात. ओके, क्लॉटिंगमध्ये हेल्प करतात. आणि ते जर ग्लोब्युलिन म्हटलं तर डिफेन्समध्ये हेल्प करते. आणि अल्ब्युमिन आहे ते ऑस्मोटिक बॅलन्समध्ये हेल्प करते. ओके, डन. त्यानंतर काय, अमाऊंटमध्ये मिनरल्ससुद्धा प्रेझेंट असतात आणि क्लॉटिंग फॅक्टर्स, जे कोअग्युलेशनसाठी हेल्प करणारे फॅक्टर्स असतात ना, क्लॉटिंग फॅक्टर्स, ते ऑल्सो प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात. आणि प्लाझ्मामध्ये जर हे क्लॉटिंग फॅक्टर्स ॲबसेंट असतील देन दॅट इज कॉल्ड एज अ सिरम असं म्हणतात. ओके, होप एव्हरीथिंग इज क्लिअर. काय काय यार, काय होतं, सपोज जस्ट टेक रिव्हिजन. पहिल्यांदा काय होतं, ब्लड. ओके, ब्लडचे 3 हे होते. ओके, ब्लडचे 3 म्हणजे कोणकोणते, फॉर्म्ड एलिमेंट्स, प्लाझ्मा आणि फ्लुइड मॅट्रिक्स. ओके, फ्लुइड मॅट्रिक्स, राईट, हे होते. ह्यातलं पहिलं आपण प्लाझ्मा बघत होतो. प्लाझ्मामध्ये काय, वॉटर 90 ते 92%, ह्यात प्रोटीन आणि मिनरल एलिमेंट्स. ओके, आणि प्रोटीनचे 3 टाईपचे प्रोटीन होते, फिब्रिनोजन, फिब्रिनोजन, ग्लोब्युलिन आणि अल्ब्युमिन किंवा फिब्रिनोजन आहे ते क्लॉटिंगमध्ये हेल्प करते, माहितीच आहे सगळ्यांना. आणि ग्लोब्युलिन आहे ते डिफेन्समध्ये हेल्प करते. आणि अल्ब्युमिन आहे ते ऑस्मोटिक बॅलन्समध्ये हेल्प करते. दॅट्स ऑल, खतम. आणि क्लॉटिंग फॅक्टर्स ऑलरेडी फ्लुइडमध्ये प्रेझेंट असतात, प्लाझ्मामध्ये. आणि प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर्स इज कॉल्ड एज अ सिरम. खतम. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय.